वेलकम ऑल द स्टूडेंट्स। टुडेज आयुर्वेदा का जो प्लेटफॉर्म है उसमें आप सभी का स्वागत है। आज हम रचना शारीर जो है उसका थर्ड चैप्टर चालू करने वाले हैं। सॉरी, सेकंड चैप्टर चालू करने वाले हैं। नाम है अभिनिवृत्ति शारीर। चूंकि ये मराठी बुक है, डॉक्टर मालती धोत्रे मैडम जो हमारे गुरु रहे हैं और अभी रिटायर्ड हो गए हैं तिलक से, तो उनका एक बुक है, अपने प्लेटफॉर्म पे अवेलेबल है। फ्री में नहीं रहेगा, ये पेड बुक रहेगा। ज्यादा कुछ इसका है नहीं। सम सॉर्ट ऑफ 220 वगैरह नहीं अवेलेबल हो जाएंगे, और अभी 15 अगस्त का सेल चल रहा है, तो उसके अकॉर्डिंगली भी आपको वो और भी डिस्काउंटेड प्राइस पे मिलेगा। ठीक आहे. अभिनिवृत्ती शरीरामध्ये आपण काय बघणार आहे आज? तर पहिल्यांदा आहे सृष्टी उत्पत्ती. ही सृष्टी उत्पत्ती बऱ्यापैकी सर्व सब्जेक्ट मध्ये फर्स्ट इयरला कव्हर होते. पहिला जो काही आपला सब्जेक्ट आहे तो आहे पदार्थ विज्ञान. त्याच्यात एक कव्हर होतं हा टॉपिक. त्यानंतर रचना शारीर, क्रिया शारीर. क्रिया शारीर मध्ये हा सर याच्याबद्दल विचारत नाही. पण बऱ्यापैकी आपल्याला अभिनिवृत्ती शारीर जो काही टॉपिक आहे हा रचना, संहिता, प्रथम अध्याय अष्टांगहृदय सूत्रस्थान आणि पदार्थ विज्ञान या विषयांमध्ये बघायला मिळतं. तर काय असं या टॉपिक मध्ये आहे ते आपण आज बघणार आहोत. तर पहिलं आहे सृष्टी उत्पत्ती, सांख्य विचार. वेगवेगळे दर्शन सांगितलं आयुर्वेदामध्ये, त्यातल्या सांख्य दर्शनाचा आपण विचार आपण इथे करीत आहोत. सांख्य विचार, प्रकृती किंवा अव्यक्त, सर्व भूतानां कारण अकारण, सत्व रजस तम लक्षण. ठीक आहे. अष्टरूपम अखिलस्य जगतः संभव हेतु अव्यक्त नाम तदेकं बहुनाम क्षत्र ध्यानानाम अधिष्ठानम समुद्र किंवा उदकम काणाम भावाना, असं सुश्रुत संहिताच्या 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. अव्यक्त हे सर्व प्राणी मात्रांच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे, परंतु स्वतः अकारण असून सत्व रजती तम या त्रिगुणांनी, म्हणजे जे गुण सांगितले त्रिगुण. त्रिगुण कुठले? तर सत्व, रज आणि तम. तर हे जे काही सत्व, रज, तम या गुणांनी युक्त आहे. अष्टदा स्वरूप संपूर्ण जगाच्या उत्पत्तीचे कारण जे काय आहे ते अव्यक्त आहे, असं त्या अव्यक्ताचं वर्णन आपल्याला चरक सुश्रुत संहितेच्या शारीर स्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये बघायला मिळतं. ठीक है. ये इसका हिंदी में मैं अनुवाद करना चाहूंगा. अव्यक्त जो है जिसी से सारी सृष्टि का उत्पत्ति हुई है, वो अव्यक्त होके भी, हम्म, अकारण स्वतः अकारण मतलब खुद अव्यक्त होके भी उसमें त्रिगुण वास करते हैं. कौन से त्रिगुण है? सत्व, रज और तम. ठीक है. ज्याप्रमाणे एकच समुद्र अनेक जलचर प्राण्यांचे अधिष्ठान असते, किंवा अनेक नद्यांचे पाणी येऊन एकाच समुद्रात मिळत असते, असे तसेच एक अव्यक्त अनेक क्षत्रज्ञांचे अधिष्ठान असते. इसका एक इन शॉर्ट हिंदी में अनुवाद ऐसा हो सकता है कि आयुर्वेद जो शास्त्र है वहाँ पे दृष्टांत देने की परंपरा है. तो दृष्टांत जो है वो आपको यहाँ पे देखने को मिलता है. तो दृष्टांत में दृष्टांत में आपके इन्होंने यहाँ पे दृष्टांत दिया है सी, यानी समुंदर का. तो समुंदर में क्या होता है? डिफरेंट डिफरेंट एक्वेटिक एनिमल्स आर देयर. सो दैट एनिमल्स आर पार्ट ऑफ द समुद्र. दैट मीन समुद्र. तो वहां पे जो है वो उनका क्या है? अधिष्ठान है. और अनदर लेवल का अगर हम यहाँ पे एग्जाम्पल देखें, तो डिफरेंट डिफरेंट